will make food. Okay, beta. I will make food. Okay, I will make food. I will make food. परत I will make. I am starving. कॅमेऱ्यासमोर I am starving. बोल. I am starving. I am starving. thirsty. I am thirsty. I could use drink. तू म्हण रे, I'm thirsty. I thirsty. जोराने बोल. I'm thirsty. जोराने बोल. I'm thirsty. बोल. I'm thirsty. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहेत नॉर्मल इंग्लिश आणि स्लँग इंग्लिश. बघा, आपल्याला इंग्रजी का बोलता येत नाही त्याच्या मागचं कारण काय माहिती का? मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही पुस्तकातली भाषा वापरणार तर तुम्ही कधीच इंग्रजी बोलणार नाही. पुस्तकातली भाषा फक्त एक ऑफिशियल आहे. तुम्ही कुठं बाजारात गेलात किंवा तुम्ही कुठं ऑफिसमध्ये गेलात तर ठीक आहे, पुस्तकची भाषा फक्त 40 किंवा 50% वापरत येते. पण जेव्हा तुम्हाला मित्रांमध्ये जायचं असेल, तुम्ही एखाद्या गल्ली बोळत जातात, त्यावेळेस तुमची भाषा थोडीशी चेंज होऊन जाते. तुम्ही असं कधीच म्हणणार नाही की मला भूक लागली. तुम्ही अलग पद्धतीने काहीतरी म्हणतात. काही लोक तसे म्हणतात, काय खाऊ राहिला. म्हणजे एकाच वाक्यात काय येतात, दोन क्रियापद येतात. मी आज तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते पुरं रिअल शिकवणार आहे. मुलांकडनं चुका होते, तुम्हाला ते रिअल दाखवेल. कोणत्याही प्रकारचे एडिट होणार नाही, कोणत्याही प्रकारचे मी एडिशन करणार नाही, की जेणेकरून तुम्हाला जे काही रिअल झाले ते तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे. मुलांकडनं काय काय चुका झाल्या ते सुद्धा सांगणार आहे. तर बघा, आज जे नॉर्मल इंग्लिश म्हणजे काय, जे आपण डेली लाईफमध्ये वापरतो, जे ऑफिसमध्ये वापरतो, आणि स्लँग मध्ये जे ऑफिसमध्ये वापरत नाही, जे आपण पहिल्या लेक्चरला पाहिलं होतं. आता हा दुसरा पार्ट आहे. तुम्हाला जर आवडला तर मी तिसरा चौथा पार्ट सुद्धा आणेल. फक्त मला कमेंट करायचं, तिसऱ्याचा तिसरा चौथा पाचवा पार्ट आणा, तर मी तसा पार्ट सुद्धा आणत जाईल. तर बघा, चला ठीक आहे. मी तुम्हाला आज काय मी नवीन लँग्वेज शिकवणार आहे. जसं बघा, आय एम हंग्री. आय एम हंग्री म्हणजे काय, मला भूक लागली. हंग्रीचा अर्थ तो भूक लागणे. आता भूक लागण्याला अलग अलग प्रकारचे शब्द आहेत. मग आता हा झाला नॉर्मल इंग्लिश. आता आपला घ्यायचे स्लँग इंग्लिश. आता स्लँग इंग्लिश म्हणजे बघा, आय एम स्टार्विंग. स्टार्विंगचा अर्थ होतोय उपासमार. पण याचा अर्थ असा नाही की फक्त उपासमारीसाठी घेणार आपण. ज्या ठिकाणी त्याचा अर्थ होतोय आय एम स्टार्विंग म्हणजे काय, मला भूक लागली. तुला दुसऱ्या पद्धतीने म्हणायचं आहे, आय एम सो हंग्री. आय एम सो हंग्री म्हणजे सुद्धा काय, भूक लागणे. आणि तिसरी पद्धत म्हणायची असेल, आय कुड इट अ हॉर्स. हॉर्स म्हणजे मी घोडा खाईल किंवा मी घोडा खाऊ शकतो, त्याचा अर्थ होणार नाही. याचा अर्थ आहे की मला खूप भूक लागली. हा झाला पहिला नॉर्मल इंग्लिश. दुसरे कॉमन शब्द आहे थर्स्टी. थर्स्टी म्हणजे तहान लागणे. जसं आता बघा, आय एम पार्च्ड. जर तुमचा घसा कोरडा होऊन जातो, पार्चचा अर्थ कोरडा बी होतो, तर तुम्हाला म्हणायचं आहे की मला तहान लागली, तर आय एम पार्च्ड किंवा आय कुड यूज अ ड्रिंक. आय कुड यूज अ ड्रिंक असे वापरू शकताय. तिसरं बघा, आय एम टायर्ड. आय एम टायर्ड म्हणजे मी थकलो आहे. तुम्ही कुठे बाहेरून गेलात, आता म्हणता मी खूप थकून गेले, चालायची इच्छा होत नाही माझी, तर तुम्ही म्हणायचे आय एम बिट. बिटचा अर्थ मारणे पण होतो, पण तो अर्थ होणार नाही. हा, तिसरा अर्थ आहे आय एम वाईप्ड आउट. आणि पुढचा आय एम एक्झॉस्टेड. तुम्ही कोणते वापरायचे, पण हे जे शब्द आहेत हे ऑफिशियल लँग्वेज, ऑफिशियल आहे, नॉर्मल आहे. पण हे नॉर्मल नाही, हे फक्त मित्रमंडळीमध्ये बोलायचे. चुकत माकत कुठे गेलात तुम्ही अमेरिका इंग्लंडला, जर तिकडे तुमचे मित्र बनले तर हे शब्द तुम्ही वापरायचे. हे शब्द वापरायचे, हे फक्त घरामध्ये वापरायचे. आता तुम्ही काही मुलांना उभं करेल, तुम्हाला माहिती आहे मी उभं करेल, त्यांच्याकडनं चुकवणार आहे, मला गॅरंटी आहे. आणि तुम्हाला मी रिअल दाखवेल. मी कोणत्याही प्रकारचे एडिट करणार नाही. कारण तुम्हाला वाटतं सरांना त्या मुलांना अगोदरपासून येतात म्हणून ते डायलॉग करतात. नाही, जे रिअल आहे, आपण किती मेहनत घेतो, कशा पद्धतीने मेहनत घेतात, मुलांना बोलताना काय प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला दिसेल. लिहिणं सोपं आहे, बोलणं खूप कठीण आहे. मग आता मी एक प्रॅक्टिस घेतो. आता या रे, नाव काय बेटा तुझं? हितेश पाटील. हितेश पाटील. ओके हितेश, तुला जर म्हणायचे मला तहान लागली, आय एम बीट. आय एम बीट. काय म्हणशील? आय एम बीट. समोर बोल ना ऑडियन्सला. आय एम बीट असं म्हण, आय एम बीट. आय एम बीट. आय एम बीट. बीट्स नाही, येस नको लावू. आय एम बीट. आय एम बीट. परत आय एम बीट. याचा अर्थ काय होतो? मला ताण लागली. बोल ना, बोल ना. आय एम बीट. परत आय एम बीट. व्हेरी गुड. ओके, इंग्लिश मध्ये दुसरा शब्द काय, आय एम ताण लागले नाही, मी थकलो. आय एम बीट म्हणजे काय, थकलो. मी थकलो. आय एम टायर्ड.
I am tired. चल ठीक आहे रोशनी म्हण. I am hungry. व्हेरी गुड. हंग्री. Hungry. हंग्रीज म्हणतोय ना तू. व्हेरी गुड. परत I am hungry. मग आपल्याला स्लँग इंग्लिश मध्ये कसं म्हणशील? I am starving. स्टर्विंग बोल. Starving. Wing. आता हात फ्री कर. आता हात हे घे. बोल प्रेक्षकांना आय एम स्टार्विंग. I am starving. घाबरती ना ते. परत I am starving. काय अर्थ झाला याचा? मला भूक लागली. ओके याला नॉर्मल इंग्लिश कसं म्हणशील? I am hungry. आय एम हंग्री. I am hungry. हंग्री. Hungry. वेगळं पण वाटत नाही भूक लागली तुला. चल ठीक आहे. दिनेश शेठ मला तहान लागली म्हणजे आय एम थर्स्टी. हे झालं नॉर्मल इंग्लिश. बरोबर आहे. याला स्लँग इंग्लिश मध्ये कसं म्हणशील सांग बरं का? I could use a drink. व्हेरी गुड. आज फ्री करायचे. आय कुड. बोल. I could आय कुड यूज अ ड्रिंक. use a drink. I could use a drink. बोल. I could use a drink. व्हेरी गुड. परत I could use a drink. व्हेरी गुड. याचा अर्थ काय झाला? मला तहान लागली. मला तहान लागली. ओके जा. दीपक शेठ I could a horse. आय कुड हॉर्स नाही म्हणायचं. आय कुड इट I could eat horse. अ हॉर्स. A horse. हॉर्स. हा बोल. I could eat horse. हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. घोडा देखील तुने हा 10 वर्ष मारत असतले नाही ना. हा बोल. आय कुड इट I could eat a हॉर्स. हा चल ठीक आहे. पुन्हा चल घे रे. बेटा मला मी थकलो कसं म्हणशील? I am wiped out. आय एम टायर्ड. बरोबर आहे ना. मग याला काय आय एम वाईप्ड आउट. I am wiped out. वाईप्ड. I am wiped out. ओके चल ठीक आहे. मग तकुवा बेटा तिसरं कसं म्हणशील तू? आय एम टायर्डला आय एम एक्झॉस्टेड. I'm exhausted. एक्झॉस्ट. Exhausted. हा बोल माता. I'm exhausted. परत I'm exhausted. चल ठीक आहे. आता तुला म्हणायचे की आय एम हंग्री. याला दुसरी पद्धत आय एम सो हंग्री. I am so hungry. अरे जरा हाईट कमी कर रे. पाय कापतो तुझा. I am hungry. आय एम नाटो करून चालला. परत खाली हो. I am hungry. आय एम सो हंग्री. I am so hungry. ठीक आहे सा. मित्रांनो हे फक्त तुम्ही प्रॅक्टिस पाहिले. आता याला आपण नॉर्मल इंग्लिश. मित्रांनो आता आपण नॉर्मल इंग्लिश आणि स्लँग इंग्लिश पाहिले. आता याला काय करू आपण डायलॉग सारखं करू. जसं आता हा मदर आहे. हा मुलगा आहे. ओके एक बेटा तुम्ही माडीसे आहे माय. ओके बेटा याला भूक लागली आहे. तुला डायलॉग बोलायचे. हा हे घे. कसं म्हणशील माहिती ना? काय नाव बेटा तुझं? दिनेश. हा मेल दिनेश बेटा व्हॉट हॅपन. तुम्हाला मॉम आय हंग्री. तू काय ओके बेटा आय विल मेक फूड. ओके आय विल मेक फूड फॉर यू. सम फूड. आय विल मेक सम फूड. थँक्स मॉम. ओके समजलं. आता ही नॉर्मल इंग्लिश लक्षात ठेवा. मी जेव्हा स्टार्ट बोलायचं नाव म्हणायचंय. 1 2 स्टार्ट ऍक्शन. Dinesh beta, what happened? Mom, I am hungry. अरे जरा एकदम वाटला पाहिजे ना. काय करतोय असं बोल ना जरा. आय एम हंग्री. मी कोणत्याही प्रकारचे एडिट करणार नाहीये. थोडंफार एडिट करेल फक्त मी. कारण तुम्हाला दाखवायची रिअलिटी काय असते. बोलणं मध्ये आणि लिहिण्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला दिसेल. आणि मुलं किती तयारी करतात ते तुम्हाला समजेल. परत एकदा रे. हा Beta, what happened? I am hungry. अरे मग बोल इकडं बोल. आय एम हंग्री. Mom, I am hungry. बोल. मॉम आय एम हंग्री. Mom, I am hungry. बोल. बोल आता. Mom, I am hungry. आता प्रॅक्टिस करायचा. Dinesh beta, what happened? Mom, I am hungry. Okay, beta, I will some food. Thanks, mom. ठीक आहे काय अडचण नाही का. ओके कॅमेरा समोर येणं एवढं सोपं नाही आहे. यांनी मम्मीचा रोल केला तेच महत्वाचे. अरे मम्मी माडी. हा तपकीर वगैरे काय आणू का? नाही. आय विल मेक राहून गेलं त्याच्याकडनं. आपण याच्याकडनं अजून प्रॅक्टिस करून घेऊ. कारण मला तुम्हाला दाखवायचे इंग्लिश शिकण्याची रिअलिटी. काही लोक सांगतात 2 दिवसात शिका 3 दिवसात शिका निवत. म्हणून तुम्हाला मी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत घेणार आहे. अगोदर तुम्ही नॉर्मल इंग्लिश पाहिली. आता तुम्ही स्लँग इंग्लिश पाहणार आहात. ओके मम्मी कोण म्हणले बेटा?
तू मम्मी, तू पोरगा का? ओके, चष्मेवाली पोरगी हा, ते पोरगा पोरगा. रे बेटा काय बोलायचं माहिती ना? ओके चल ठीक आहे. वन. Deepak beta, what happened? I'm starving, mom. Starving, oh my god. You did eat since morning? No, mom. Starving means I'm so hungry. ओके ठीक आहे, काय अडचण नाही. तू प्रयत्न तर केला, कमीत कमी. खाली का बघतोय? सासूबाई का तुझी खाली? का रे काय का वरती का काय हा गेली ते ना. तर ठीक काय असेल? यू डिड नॉट ईट. He did not eat. यू कुत्र्याला बोलो. You. हा बोल. यू डिड नॉट ईट. You did not eat हा सिन्स मॉर्निंग. since morning. चल ठीक आहे. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. मी तुम्हाला सिन्सचे वापरतात ते नंतर सांगेल. तुम्हाला हा पार्ट 2, पहिला पार्ट 1 झाला आहे तुमचा, हा पार्ट 2 आहे स्लँग वर्डचा. जर तुम्हाला पार्ट 3 पण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचे की सर पार्ट 3 आम्हाला पाहिजे. आणि बघा तुम्हाला जे प्रॅक्टिकली आहे इंग्लिश शिकण्याचं सर्वात महत्त्वाचं गोष्ट काय असते माहिती आहे का? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस करणार नाही तर तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही मी नेहमी सांगतो हसत करा खेळत का नाही करू शकतायत आणि हसत खेळत करा. ओके अजून कोणाला यायचं आहे का रे? या तुम्ही कशाबद्दल? थर्स्टीबद्दल ना? टायरवर करणार आहे का? चल ठीक आहे. मम्मी कोण आहे? मम्मी. पोरगा एवढं जाण का? हां खाली पाय करे. हां असं तिथे ना पाहिजे. ओके तू मॉम आहे? हां मॉम आहे. हां बोल. Beta, you are hungry? बेटा Beta, Yes, mom. you are hungry? आर यू हंग्री? Are you hungry? Yes, mom. हां काय मला सारखं बोलतात रे. तर ठीक आहे. आता बघा जा कारण त्यांना म्हणतो चला आज रविवार आहे येणं प्रॅक्टिससाठी बोलून घेऊ. पण नेक्स्ट टाइम मी त्यांना करेल कारण फर्स्ट टाइम होतं त्यांचा. इकडे तुम्ही रे मला भूक लागली. I'm hungry. मला तहान लागली. I'm tired. I'm thirsty. मी थकलो. I'm tired. ओके स्लँग लँग्वेज मध्ये काय असेल? I'm striving. स्टार्विंग. I'm starving. आय एम. Starving. ओके फक्त काय करायचं प्रॅक्टिस करायची. ओके जरा आता मला जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि यांना सुद्धा लाईक करा. त्यांनी कमीत कमी प्रयत्न तर केला, तुकडं केलं त्यांनी काहीतरी चुकत माकत केलंय. पण मी नाही सांगतो ना हुशार मुलांना कोणीही ट्रेन करतं परंतु अशा मुलांना ट्रेन करा ज्यांना गरज आहे. ओके तर यांना लाईक करा, शेअर करा. थँक्यू म्हणा रे. Thank you. Thank you. ओके चहा पाणी काही तपकीर